आता ताईसोबत भेटण्याचा जे संदर्भ होता ते जे शेतकरी अतिवृष्टी आहे ते लोकांना आता पण अनुदान भेटलेला नाहीये, त्या बाबतीत बोलणं झालेला आहे. आणि संपदा मुंडे जे हत्या प्रकरण आहे त्या बाबतीत बोलणं झालेला आहे. आणि जे एसआयटी चौकशी लावली होती ज्ञानेश्वरी ताईबद्दल महादेव हत्या प्रकरणमध्ये त्याच्याबद्दल बोलणं झालेला आहे. आणि जे येणारी निवडणूक आहे त्याची युतीच्या संदर्भात बोलणं झालेला आहे माझा. जसे की मी मेन मुद्दा तो हे सांगितला की जसे संपदा मुंडेचा जे हत्या प्रकरण आहे ते शांत झाला आणि कशाला झाला तो ताईला मी रिक्वेस्ट केली आहे की ताई जोपर्यंत संपदा मुंडेला न्याय मिळत नाही तोपर्यंत शांत बसू नका. एक निवेदन मी हे दिलेलं आहे त्यांना. आणि शेतकरी लोकांच्यासाठी जे आहे ते मुद्दा उचला, क्योंकि आता पण शेतकरी लोकांची कुठे कुठे पाहणी पण झालेली नाहीये आणि अनुदान भेटला नाहीये. तो याच्यावरती आमचा मेन लक्ष होता. आणि जे हे निवडणूक आता सुरू झालेली आहे नगरपालिकाची तो त्याच्यावरती बोलणं झालेला आहे. तो ताईंनी एकच सांगितलेलं आहे की आता सगळे स्वतंत्र लढत आहोत. तो जिथे तुम्हाला असं वाटते की इथे आपल्याला सपोर्ट द्यायचा आहे तो तिथे तुम्ही द्या, जिथे तुम्हाला वाटते की इथे सपोर्ट घ्यायचा आहे तो तिथे आम्ही तुम्हाला देऊ. आणि जे युतीमध्ये आपले पार्टी जे स्वराज्य शक्ती सेना आहे ते त्या स्वराज्य शक्ती सेनाला मी युतीमध्ये आणण्याचा प्रयत्न करते. तो ताईने हे सांगितलेलं आहे की 5 तारखेनंतर जे आहे ते महानगरपालिकाचे जे निर्णय होणार आहे की निवडणूक कधी आहे तो त्यानंतर 5 तारखेनंतर सगळ्यांसोबत बोलून आपण ठरवू की कधी आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाविकास आघाडीमध्ये स्वराज्य शक्तीला घेणार आहे.